कारण हा एक खूप मोठा स्कॅम आहे। सायबर गुन्हेगारांनी आता एक नवीन पद्धत कस्टमरला फसवण्यासाठी सुरू केली आहे। काय आहे सायबर गुन्हेगारांचा हा नवा डाव, चला या व्हिडिओमधून बघूया। हे ई सिम स्कॅमर काय करत आहेत बघा, तुम्हाला सांगतो। आणि तुमचं ई सिम हे ॲक्टिव्ह करायचं आहे का? तसं मित्रांनो, आपल्या मोबाईलचा नेटवर्क गायब होतो की आता त्यांना OTP पाठवून तुम्हाला मागण्याची गरज नाही, ते स्वतः तुमच्या मोबाईलवर येणारा OTP हे परस्पर प्राप्त करू शकतात। ज्याप्रमाणे शिक्षित लोकांमध्ये मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे, तसंच अशिक्षित लोकांमध्ये सुद्धा मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। याचाच फायदा हे स्कॅमर घेत आहेत। ते OTP मागण्यासाठी आता तुमची त्यांना आवश्यकता नाही आहे आणि त्यांच्या पोर्टलवर तुमचं सिम ॲक्टिव्ह झालेलं आहे। शिक्षित लोक हे सुद्धा सायबर गुन्हेगाराला या ठिकाणी बळी पडत आहेत करणं, किंवा काहीतरी कुठून तरी एखादा अनोळखी नंबर येतो, तिथून काय माहिती विचारतात आणि लगेच सांगून टाकतात। मित्रांनो, आता अशी तुमची फसवणूक होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे, चला ते बघूया। मित्रांनो, तुम्हाला अनोळखी नंबरवरून एक लिंक आली आहे का? आली असेल तर तुम्ही ती क्लिक केली आहे का? नसेल केली तर करू नका, कारण हा एक खूप मोठा स्कॅम आहे। सायबर गुन्हेगारांनी आता एक नवीन पद्धत कस्टमरला फसवण्यासाठी सुरू केली आहे। हा त्यांचा एक नवीन डाव आहे। काय आहे सायबर गुन्हेगारांचा हा नवा डाव, चला या व्हिडिओमधून बघूया। मित्रांनो, ई सिम जनरेट करण्यासाठी त्या ठिकाणी आपला पूर्ण ॲक्सेस लागतो। हे ई सिम स्कॅमर काय करत आहेत बघा, तुम्हाला सांगतो। तुमच्या फोनवर एक ते कॉल करतात आणि ते सांगतात की आम्ही जिओ कंपनीतून बोलतोय, किंवा एअरटेल कंपनीतून बोलतोय, किंवा BSNL कंपनीतून बोलतोय, आणि तुमचं ई सिम हे ॲक्टिव्ह करायचं आहे का? आपण जर हो म्हटलं तर ते आपल्याला एक लिंक पाठवतात। लिंक पाठवल्याच्या नंतर आपण जसं त्या लिंकवर क्लिक करतो, तसं मित्रांनो आपल्या मोबाईलचा नेटवर्क गायब होतो। आपल्या मोबाईलचा नेटवर्क गायब झाल्याच्या नंतर आपला ई सिम त्यांच्या वेबसाईटवर ॲक्टिव्ह होतं। म्हणजे याचा अर्थ काय की आता त्यांना OTP पाठवून तुम्हाला मागण्याची गरज नाही, ते स्वतः तुमच्या मोबाईलवर येणारा OTP हे परस्पर प्राप्त करू शकतात। मित्रांनो, हल्ली मोबाईल वापरण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे। ज्याप्रमाणे शिक्षित लोकांमध्ये मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे, तसंच अशिक्षित लोकांमध्ये सुद्धा मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। ज्यांना त्या मोबाईलमधलं काय कळत नाही, असे सुद्धा लोक मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल वापरत आहेत। याचाच फायदा हे स्कॅमर घेत आहेत। ते काय करतात, लिंक पाठवून त्या लोकांना त्यातलं काय कळत नसतं, ते क्लिक करतात आणि त्यांचा पूर्ण बँकची डिटेल ते तिथून काढू शकतात। आता OTP, आपला विषय होता OTPचा। OTP मागण्यासाठी आता तुमची त्यांना आवश्यकता नाही आहे, कारण तुम्ही ऑलरेडी त्याच्यावर क्लिक केलेलं आहे। तुमच्या मोबाईलचा नेटवर्क या ठिकाणी गायब झालेला आहे आणि त्यांच्या पोर्टलवर तुमचं सिम ॲक्टिव्ह झालेलं आहे। आता OTP मागण्यासाठी तुमची आवश्यकता नाही, ते OTP सेंड करतील आणि OTP तो त्यांनाच जाईल। तो OTP मिळवून त्यांना पाहिजे तेवढे पैसे ते तुमच्या अकाउंटमधून काढू शकतात। शिक्षित लोक हे सुद्धा सायबर गुन्हेगाराला बळी पडत आहेत। शिक्षित लोकसुद्धा थोडंसं आमिष दाखवलं की लगेच काहीतरी लिंक ओपन करणं, किंवा काहीतरी कुठून तरी एखादा अनोळखी नंबर येतो, तिथून काय माहिती विचारतात आणि लगेच सांगून टाकतात। तर मित्रांनो, ह्या गोष्टी होतील तेवढ्या शक्य तेवढ्या टाळा तुम्ही। आता अशी तुमची फसवणूक होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे, चला ते बघूया। सर्वात अगोदर अशी कोणती अनोळखी नंबरवरून तुम्हाला जर लिंक आली तर ती क्लिक करू नका। नंबर 2, अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि आम्ही जिओ ऑफिसमधून बोलतोय, BSNL ऑफिस बोलतोय, एअरटेल ऑफिसमधून बोलतोय, तुमचं ई सिम हे ॲक्टिव्ह करायचं आहे का, असं जर तुम्हाला विचारलं तर तो फोन कट करून टाका, त्यांना कुठलीही माहिती देऊ नका। असं ई सिम तुम्हाला जर ॲक्टिव्ह करायचं असेल तर मित्रांनो, जे त्याचे प्रॉपर डीलर असतात अशा ठिकाणी जाऊन फिजिकलीच तुम्हाला ते ॲक्टिव्ह करायचं आहे, फोनद्वारे किंवा लिंकद्वारे करायचं नाही। जर तुमचं अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झालं तर लगेच त्या कंपनीला कळवायचं आहे। समजा तुम्ही जर जिओ कार्ड वापरत असाल आणि अचानक तुमचं नेटवर्क गायब झालं तर जिओ कस्टमर केअरला इतर नंबरवरून कॉल करून ही माहिती द्यायची आहे। बँकेचे काही संशयास्पद जर व्यवहार आढळले तर लगेच पोलिसाकडे जायचं आहे, तिथं ती माहिती द्यायची आहे। अशा छोट्या छोट्या जर तुम्ही दक्षता घेतल्या तर नक्कीच तुमचं बँक अकाउंट, तुमचे पैसे हे सुरक्षित राहतील, यात शंका नाही। बरेच असे फोन आहेत ज्याच्यामध्ये 2 सिम कार्ड असतात, परंतु अनेक असे महागडे फोन आहेत ज्याच्यामध्ये एकच सिम कार्ड बसतं आणि एक सिम हे सिम ॲक्टिव्ह करावं लागतं।
इंटरनेटद्वारे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागतं आणि तिथं पूर्ण आपली माहिती भरल्याच्या नंतर हे सिम ॲक्टिव्ह होतं. मोबाईलमध्ये सिम टाकण्याची गरज नाही, ॲटोमॅटिक ते कंपनीकडून ऑपरेट होतं. हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यामुळं वर सांगितलेल्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक त्यांचा अभ्यास करा. कुठलीही लिंक क्लिक करू नका. आपल्या मोबाईलचं नेटवर्क गेलं की कंपनीला कळवा. संशयास्पद व्यवहार आले तर पोलिसांकडे जा, बँकेला त्याच्याबद्दल माहिती द्या. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जितका जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करता येईल तितका करा, कारण याच्यामध्ये सर्वांचाच फायदा आहे. स्वतःची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या, आपल्या मित्रांची फसवणूक होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या आणि कुणाचीच फसवणूक होणार नाही याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासोबत किंवा तुमच्या मित्रासोबत असं कधी झाले का कमेंटमध्ये सांगा. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.